अंतरवाली सराटीतून ओबीसी बांधवांनाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसतोय। अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांनी जल्लोषात मिरवणूक काढून वडीगोद्री गाठली। वडीगोद्रीमध्ये जाऊन त्यांनी लक्ष्मण हाकेंना पाठिंबा दिला। मराठवाड्यामध्ये ओबीसी समाज बांधव आक्रमक होत चाललेला आहे आणि नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून बंदच्या माध्यमातून आंदोलनाला साथ दिली जाते। डीजेच्या तालावर जल्लोष करत ओबीसी बांधवांनी अंतरवाली सराटीतून वडीगोद्रीकडे प्रयाण केलं। यावेळी कोणत्या गाण्यावर आंदोलक थिरकले ते जरा नीट ऐका। गाण्यावर थिरकत असताना जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू होती। अंतरवाली सराटीच्या पाठिंब्यावर मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या राजकारणाची दिशा आणि दशाच बदलून टाकली होती। आता त्याच अंतरवाली सराटीनं लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला तितक्याच ताकदीनं साथ दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण ज्या मार्गाने पुढे नेलं त्याच पद्धतीनं ओबीसी आंदोलन सुद्धा वेगानं पुढे सरकत चाललंय। लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू करून राज्यातील ओबीसी बांधवांना जागृत करायला सुरुवात केली आहे। आणि आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे। या व्यवस्थेमध्ये ज्यांना डावललं गेलंय, जो पिछडा आहे, जो शोषित आहे, ज्याला इथल्या व्यवस्थेत दुय्यम वागणूक दिली, नाभिकाला अरे कोण आला रे तो, धोब्याला कोण आहे रे तो, धनगराला येडा धनगर, तो कोण, तो नगरी उस्तोडीवाला, फडवाला, गबाळी, ही माणसाला माणूस म्हणून वागणूक या व्यवस्थेत मिळायला हवी। लक्ष्मण हाके वडीगोद्रीत उपोषण करतायत, त्यामुळे वडीगोद्री फाट्यावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवलाय। कारण रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील याच मार्गाने जाणार आहेत। परिणामी एसआरपीएफची तुकडी आणि दंगा नियंत्रण पथक इथे तैनात करण्यात आलाय। कोणताही संघर्ष होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। तर दुसरीकडे ओबीसी समाज बांधवांनी सुद्धा त्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घ्यायला सुरुवात केली आहे। पैठण तालुक्यातील पाचोडमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। ओबीसी बांधवांनी सुद्धा नेत्यांना गावबंदी करायला सुरुवात केली आहे। ओबीसी समाजाचं आरक्षण बचावासाठी जे आंदोलन चालू आहे वडीगोद्री येथे प्राध्यापक श्री लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे यांच्या समर्थनासाठी आम्ही आज पाचोड कडकडीत पूर्ण बंद ठेवलेला आहे। याच्यानंतर जर सरकारने दखल घेतली नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने अजून कडक आणि तीव्र आंदोलन करावं लागेल। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याबद्दलचं लेखी आश्वासन मिळावं याकरता लक्ष्मण हाके आणि ओबीसी समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यामुळे नेत्यांना गावबंदी केली जाते, बंद पुकारला जातोय। अशा वेळेला ओबीसी समाज बांधव आणि राज्य सरकार समन्वयातून मार्ग काढून सौहार्द टिकवणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।